उन्हाळा स्पेशल अगदी हलका फुलका आहार घेणाऱ्या खूप साऱ्या रेसिपीज आपण पाहत आहोत आणि त्यामध्ये अगदी अमेझिंग नेक्स्ट लेवलची ही उन्हाळा स्पेशल आज आपण डोशाची रेसिपी बनवली। आणि यासाठी तुम्हाला कोणतंही बॅटर वगैरे भिजत घालण्याची गरज नाही, कोणतीही पूर्वतयारी करायची नाही। करायला घेतला आणि 15 ते 20 मिनिटांमध्ये डोसा आणि चटणी तयार। इतका झटपट हा डोसा तयार झालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा डोसा ज्वारीच्या पिठापासून केलेला आहे, त्यामुळे हेल्दी असा तयार झाला आहे। आणि हो, तुम्हाला तर माहितीच आहे कविताज किचन म्हटलं की घरच्या उपलब्ध साहित्यात आणि पौष्टिक हेल्दी रेसिपीज, त्यामुळे आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून वर्षभर 365 रेसिपींची नोटिफिकेशन ही तुमच्या मोबाईलवर येईल। हाय हॅलो नमस्कार, मी कविता तुमच्या आवडत्या कविताज किचनमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते। आज आपण इन्स्टंट ज्वारीच्या पिठाचा डोसा आणि ओल्या नारळाची चटणी कशी तयार करायची ते पाहूया। त्यासाठी या ठिकाणी लागणार आहे आपल्याला दही। हे दही अगदी घट्टसर असं घेतलेलं आहे, दही नसेल तर ताक घेतलं तरीही चालेल। पाऊण वाटी दही आहे, त्यासाठी 1 वाटी या ठिकाणी आपण रवा घेतलेला आहे। आता रवा अगोदर आपल्याला मिक्सरला छान असा दळून घ्यायचा, वाटून घ्यायचा आणि त्याचं छान बारीक पीठ करून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये टाकूया दही, कारण दह्यामध्ये ज्या गुठळे असतात त्या सर्व मोडून घ्यायच्या आहे। त्याचबरोबर रवा देखील छान असा फुलले जावा त्यासाठी आपण रव्यामध्येच दही टाकत आहोत। दही घेताना खूप जास्तही आंबट घ्यायचं नाही, अगदी 1 दिवस अगोदर केलेलंच दही घ्यायचं। हे पहा, आता हे दही आपण यामध्ये टाकलेले आहे, हलकंसं चमच्याने अगोदर मिक्स करून देऊया। त्यानंतर आपण हे मिक्सरला दळून घेणार जेणेकरून रवा छान असा या ठिकाणी दळला जाईल यासाठी। हे पहा, अगदी 2 ते 3 मिनिटं व्यवस्थितच आपण हे मिक्सरला दळून घेतलेलं आहे। या ठिकाणी परफेक्ट असं आपलं हे पीठ तयार झालेलं आहे। आता जर मिक्सरचं भांडं तुम्ही मोठंच घेतलं तर यामध्ये ज्वारीचं पीठ टाकून लगेचच मिक्सरला ते फिरवून घेतलं तरीही चालेल, परंतु मी लहान भांड्याचा वापर केला त्यामुळे या ठिकाणी ज्वारीचं पीठ मी सेपरेट वापरलेलं आहे। आता या ज्या वाटीच्या मापाने तुम्ही 1 वाटी रवा, पाऊण वाटी दही घेतलं, त्याच वाटीच्या मापाने तुम्हाला 1 वाटी आणि वरती पाव वाटी असं 1.25 वाटी या ठिकाणी ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे। त्यानंतर हे ज्वारीचं पीठ देखील थोडंसं पाणी टाकून आपण मिक्सरला दाटसर कन्सिस्टन्सीमध्ये दळून घेतलं। आता या ठिकाणी डोसा म्हटलं की बॅटरची कन्सिस्टन्सी सगळ्यात महत्त्वाची असते। बॅटरची कन्सिस्टन्सी चुकली तरी देखील तुमचा डोसा परफेक्ट असा तयार होत नाही, त्यामुळे बॅटरची कन्सिस्टन्सी देखील परफेक्ट लक्षात घ्या। त्याचबरोबर आणखीन एक महत्त्वाची टिप्स आहे, गोष्ट आहे की ज्यामुळे देखील तुमचा डोसा हा चुकू शकतो आणि तसं होऊ नये त्यासाठी ती महत्त्वाची टिप्स कोणती असणार आहे ती देखील मी पुढे व्हिडिओ